राज्य सरकारमध्ये विकास कामांपेक्षा खाते वाटपावर अधिक चर्चा सुरू आहे। जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्राला हे भूषणावह नाही। त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरात व्यक्त केली। महाराष्ट्राच्या जनतेला अलीबाबा चालीस चोर या कथेची आठवण व्हायला लागलेली आहे। त्याचे कारण पण वेगळी वेगळी आहे। जनतेच्या प्रश्नाशी घेणे देणं नाही। जनतेला मोठे मोठे आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आली, 105 आमदार बीजेपीला निवडून दिले। हे चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली, हे महाराष्ट्राच्या जनतेला आता वाटायला लागलेलं आहे। कारण की ज्याप्रमाणे अलीबाबा चालीस चोर त्यांची जी टीम होती जनतेच्या पैशाला लुटायची आणि जनतेचे पैसे लुटून जमा करून मग आपसामध्ये त्यांचा वाट्यासाठी भांडण व्हायचं, अशी ती अलीबाबा चालीस चोरांची कहाणी आहे। आज सरकारची पण महाराष्ट्रातली तीच अवस्था आहे। एकीकडे शेतकरी हवाईदिल झालेला आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, बेरोजगारांना तर रोज अन्याय चाललेला आहे। परवाच एक सुलतानी जी.आर. महाराष्ट्र सरकारने काढला की रिटायर शिक्षकांनाच 20,000 मानधनाच्या आधारावर आता ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी दिल्या पदं भर त्या पद्धतीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसला त्यांना काम दिलं जाईल। म्हणजेच तरुणावर पुन्हा कुऱ्हाड। कारण की एकीकडे मंत्री सांगतात की आम्ही शिक्षक भरती करू, पण राज्य सरकारची ती भूमिका नाही, शिक्षकही भरायचे नाही, रिटायर लोकांनाच पुन्हा त्या ठिकाणी कामाला लावायचं। तरुणांवर आघात करणारे हे सरकार, महागाई आभाळाला टेकली, गरिबांना उद्ध्वस्त केलं, त्यांचेच जीएसटीच्या माध्यमातून पैसे लुटायचं काम चालू आहे आणि त्याच पैशावर डल्ला मारण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं, अशा पद्धतीची सगळी आपण कहाणी पाहतो आहे। आपण या सरकारमध्ये एक गोष्ट पाहिली असेल, ईडी सरकारमध्ये, की हे सरकार बनल्यापासून संविधानिक सरकार होतं, ते माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, पण हे सरकार बनल्यानंतर मलाई कशी खाता येईल कोणाकोणाला त्याच्यावरचा विचारविमर्श झाला। जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे देणं नाही असं हे सरकार आहे। या सरकारचा निषेध करतो। कालही आम्ही सांगितलं की या पद्धतीचं दुःसाहसी सरकार, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पण बरोबर नाही आणि म्हणून तातडीने राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला या पद्धतीच्या सरकारची अपेक्षा नव्हती, ते भाजपनं करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे। रोज काही ना काही प्रश्नावर याला जोडे मारतील, त्याचा फोटो जातील, त्याचे पुतळे जातील। हे आपसातच ज्या पद्धतीचं विद्रूप चित्र महाराष्ट्राचं निर्माण करण्याचं काम भाजपचं आणि ईडीचं सरकार हे जे करताय, त्या सरकारचा जनता निषेध करताय, काँग्रेस पक्ष निषेध करताय आणि म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटची मागणी केलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे। काल अजितदादा दिल्लीत जाऊन आले। दुसरीकडे अद्यापही आम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं की आखरी महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना आहे की ईडीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार न करणं, अलीबाबा चाळीस चोरासारखं हे सगळं वातावरण, त्याच्या कथेची आठवण, अलीबाबा चाळीस चोराच्या कथेची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला आता दिसायला लागलेली आहे। जनतेच्या पैशाची लूटमार करण्याचं काम राज्यातलं सरकार करते आहे आणि म्हणून खाते वाटपामध्ये मलाईचे खाते हे कोणाला मिळतील याच्यावर जो तणाव चाललेला आहे त्याचे परिणाम आपण पाहतोय। जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी, जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, अशा अनेक आपल्याला स्लोगन त्याच्यामध्ये देता येईल। आणि खरं तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही। तातडीनं राज्यपाल महोदयांनी याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, माननीय राष्ट्रपती महोदयांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि या सगळ्या जो महाराष्ट्राचा तमाशा करण्याचं पाप बीजेपी जाणूनबुजून करते आहे, केंद्रामध्ये बसलेली जी नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते जाणूनबुजून करते आहे। ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे
याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी अशी माननीय राज्यपाल महोदय आणि राष्ट्रपती महोदयांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं विनंती केली जाणार। काँग्रेसचे राहुल गांधी यांची चुकीच्या पद्धतीने खासदारकी रद्द करून 2 वर्षांची शिक्षा दिली। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजपचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। आमदार PN पाटील, आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। अरे भाजप सरकारचं करायचं काय? काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांना चुकीच्या पद्धतीनं खासदारकी रद्द केली आणि त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली। ह्या देशामध्ये अनेक लोकांची खून झाली, त्यांना निर्दोष सोडलं। अगदी जाहीरपणानं माहीत आहे, राजीव गांधींचा खून झाला, त्यांना सुद्धा सोडायला गांधी फॅमिलीने सांगितलं। तेही त्या ठिकाणी तुरुंगातनं बाहेर पडलेले आहेत। आणि चोर करणारा चोर म्हटलं, चोरी करणाऱ्याला हजारो कोटी रुपये देशातले लुटून बाहेर देशात पळून गेलेत, त्यांच्यावर कुठली न कारवाई केली आणि ते चोर आहेत म्हटल्याबद्दल राहुल गांधींच्यावर जी कारवाई केली आणि त्या कारवाई संदर्भात हायकोर्टाला सुद्धा त्या ठिकाणी निकाल दिला की ज्याने अनेक ठिकाणी खून केल्यात त्यांना सोडले, अनेक फुलंदिवे असतील, अनेक हजारो खून करणारी माणसं त्या ठिकाणी त्यांना पुन्हा या राजकारणात केटलं आहे। पण चोर म्हणल्याबद्दल शिक्षा दिलेल्या देशामध्ये लोकशाही राहिलेली, हुकुमशाही पद्धतीनं मोदींचं सरकार ह्या ठिकाणी देशामध्ये वागाले। सर्वसामान्य माणसाचा कुठलाही इतकी महागाई वाटल्या, लोकांना इथे जेवायला मिळते का दोनची परिस्थिती आहे आणि इतक्या अडचणीत असताना नको त्या गोष्टी देशाच्या विकासाचं नाही। देशातल्या 23 कंपन्या त्यांनी गेल्या 7-8 वर्षामध्ये विकल्या, आता 6 कंपन्या विकायला काढल्यात, त्याची टेंडर झाल्यात। या देशाच्या मालकीच्या म्हणजे तुमच्या आमच्या मालकीच्या ह्या कंपन्या सगळ्या विकायला काढल्यात। हे देशात कधी घडलं नव्हतं, याच्या अगोदरच्या 70 वर्षात काही घडलं नाही। 70 वर्षात सगळ्या येणाऱ्या पंतप्रधानांनी अनेक संस्था देशाच्या मालकीच्या तुमच्या आमच्या मालकीच्या उभा केल्या, पण यांनी एकही न उभा करता आता 29 कंपन्या, ज्याच्यातनं आता पेट्रोलियम कंपनी 6000 कोटीचा प्रॉफिट होता, अशा सगळ्या कंपन्या विकायच्या ह्या देशामध्ये सपाटा लावलेला आहे। आणि देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही। अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने भीती दाखवायची आणि आपल्या पक्षात घ्यायचं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चाललं आहे। काही केलं नसताना त्यांच्यावर कारवाई करायची, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, या कारवाई करायची आणि त्यांना बोलवून घ्यायचं, दिवस बसवायचं आणि त्यांना पक्षात या, मग तुमचा निर्णय घेतो, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं मांडली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सगळे आमचे सहकारी या ठिकाणी जवळ आहेत, आम्ही त्या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी करत आहोत। काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचं हायकोर्टनं आधी सदस्य जे रद्द केलं होतं त्याला दिलासा या ठिकाणी दिला नाही आणि खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत गेले अनेक वर्ष आपण बघितलं असाल की आदरणीय राहुलजी गांधींनी नेहमीच एक भाजपच्या विरोधात किंवा जिथे अन्याय होतोय त्या विरोधात नेहमी आवाज उठवला आणि जेव्हा जेव्हा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकसभेमध्ये या ठिकाणी केला गेला आहे आणि दुर्दैवानं आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये देखील काँग्रेस हा पक्ष नेहमीच अन्यायाविरोधात लढा देतोय आणि ह्याला कसं थांबवता येईल हा प्रयत्न सातत्यानं भाजपचा या ठिकाणी सुरू आहे। माझं एवढंच सांगणं आहे की आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी राहुलजींचा आवाज हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज या ठिकाणी पोचतोय आणि हे त्यांना बघवत नाही, त्यांना दिसते की या कुठल्याही परिस्थितीमध्ये राहुलजी हा एक पर्याय आज देशासमोर या ठिकाणी येणार आहे आणि या भीतीपोटीच भाजपनं आज अनेक षडयंत्र त्या ठिकाणी रचून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी केला आहे आणि त्याच विरोधात आज खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय PN पाटील साहेब आणि सर्वच आमदार सहकाऱ्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी करतोय, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू। कोलकाता येथे सिद्धार्थ युनायटेड सोशल वेलफेअर मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नांदेड येथील जागतिक पाली भाषेचे व बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक तथा शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ M जोंधळे यांना निमंत्रित करण्यात आले होते। या परिषदेत जोंधळे म्हणाले, जागतिक शांततेसाठी बौद्ध धम्माचे अतुलनीय योगदान आहे, तेव्हा प्रत्येक माणसाने बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाचा अवलंब करून आपले जीवन उज्ज्वल करावे असे आवाहन केले। या प्रसंगी डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांनी लिहिलेल्या पीस अँड विजडम या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। मैं साइंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ M जोंधळे महाराष्ट्र सिद्धार्थ हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर नांदेड़ से हूँ और अभी कलकत्ता में 2 जुलाई को जो सेमिनार हुआ है इंटरनेशनल सेमिनार ऑन
बुद्धिस्ट कंट्रीब्यूशन फॉर वर्ल्ड पीस या सिद्धार्थ सोशल वेलफेयर यूनाइटेड मिशन यहाँ पे कलकत्ता से यहाँ पारित हुआ है। और यहाँ पे मैंने पेपर पब्लिश किया है बुद्धिस्ट कंट्रीब्यूशन फॉर वर्ल्ड पीस, और इसमें बुद्ध का जो संदेश है सुखं दशंतो, हाउ कैन वी गेट द पीस, पीस कैसे मिलता है, पीस कैसे डेवलप हो सकता है साइंटिफिक वे, जैसा रमन पच्चेव, अधिपति पच्चेव, अहिमेय पच्चेव, और सुखं दशंतो डेवलपमेंट ऑफ पीस इन द माइंड फॉर ह्यूमैनिटी, फॉर वर्ल्ड पीस, पब्लिक बेनिफिट, फॉर वर्ल्ड बेनिफिट, फॉर सोसाइटी। ये बहुत ही अच्छा यहाँ पे पेपर पब्लिश हुआ है और इंटरनेशनल बायलिंगुअल जर्नल में पब्लिश हुआ है। और दूसरे 2 पेपर पब्लिश हुए ऋतुजा सिद्धार्थ जोंधळे, मेरे वाइफ ने मेरे अंडर उन्होंने जो पेपर पब्लिश किया है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ग्रेट कंट्रीब्यूशन फॉर वर्ल्ड पीस, ये पेपर पब्लिश हुआ है। इसमें भी बाबा साहब ने जो ग्रेट संदेश दिया है राइटिंग एंड स्पीचेस में, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ये भी डीप लेवल पे अंडरस्टैंड हुआ है। और बहुजन हिताय बहुजन सुखाय, आदि कल्याण मध्यम कल्याण, इसका जो डीप लेवल रिसर्च पेपर है बहुजन सूत्रवंदना में त्रिपिटक में मिला है। इसका जो समरी है, कंक्लूजन है, वर्ल्ड को बाबा साहब का जो ग्रेट कंट्रीब्यूशन है बुद्धिज़्म का, बहुत ही ग्रेट है। और तीसरा जो पेपर पब्लिश हुआ है देशना सिद्धार्थ जोंधळे, मेरे लड़की ने मेरे अंडर जो काम किया है, बहुत ही अच्छा रिसर्च पेपर है, लॉ ऑफ पिटी, एम्परर अशोका, ग्रेट अशोका राजा जो है, इन्होंने जो बुद्धिज़्म के प्रति विश्व शांति के लिए जो कंट्रीब्यूशन है, योगदान है, बहुत ही अच्छा है। वो टाइम में सम्राट अशोक राजा ने बहुत ही अच्छा लॉ ऑफ पिटी, कंपेंशन, करुणा है, करुणा ये इसेंस है, कंक्लूजन है लोगों के कल्याण के लिए, विश्व के कल्याण के लिए, मानवजात के लिए। और ये सभी समरी मेरे ग्रेट ब्रदर बुद्धप्रिया महात्रा, इनको ग्रेटिट्यूड देता हूँ, सभी को यहाँ पे ग्रेटिट्यूड देता हूँ। और ग्रेट भिक्कुनी टिंग जॉय हुआंग अमेरिका से आए थे, इनको भी ग्रेटिट्यूड देता हूँ। सभी गेस्ट को, नेशनल इंटरनेशनल सभी गेस्ट को मैं ग्रेट ग्रेटिट्यूड देता हूँ। थैंक यू सो मच। नमो बुद्धाय। अंगणवाडी कर्मचारी संघटना सेतूच्या वतीने जिल्हा परिषद वर्धा येथे काळा दिवस पाळून धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। यामध्ये मुख्य मागणी म्हणजे पेन्शन लागू करावी, तसेच वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्या, प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। भर पावसात सुद्धा हे आंदोलन अंगणवाडी आणि सेतूच्या कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवले। लाल झंडा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, मागण्या आमच्या हक्काच्या, मानधनवाढ मिळालीच पाहिजे, मानधनवाढ मिळालीच पाहिजे। कामगार मागणी दिवस आहे, त्यामुळे आम्ही काळा दिवस पाळला आणि आमच्या ज्या मागण्या आहे, प्रलंबित ज्या मागण्या आहे, त्यांची मागणीचे निवेदन आम्ही आज दिलेलं आहे आणि ते आम्ही काळा दिवस म्हणून साजरा केलेला आहे। मानधनवाढ, प्रलंबित मागण्या आहे, कुठे रिक्त पद आहे, सेविका मदतनीसचे, ते तातडीनं भरावे। यांनी काम करायला त्रास होतो, जे अंगणवाडीमध्ये ज्या दुरुस्त्या आहेत त्या तातडीनं कराव्या। CDPOची जागा आहे, सुपरवायझरची जागा आहे, त्या तातडीनं भरावे। हा 25 वर्ष झाले कार्य करायला आणि मग आता रिटायरमेंट येणार, रिटायरमेंट नंतर मग काय करणार? धुणी भांडी करतात आमच्या सेविका आणि जीवन जगतात। काम होते तोपर्यंत कार्य करायचं, नंतर काय करायचं? मग त्याच्यासाठी आम्हाला पेन्शन हवी आहे, म्हणून हे मेन मागणी आहे आमची आज। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे एथिक्स क्लब द्वारा एथिक्स स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये प्रथम पुरस्कार प्रदान करण्यासाठी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे सहकारी सचिव मिथिला चौधरी नागपूर यांना आमंत्रित करण्यात आले होते। नमो बुद्धाय, जय भीम। I am मिथिला चौधरी, जॉइंट सेक्रेटरी जनरल ऑफ वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट। जैसे कि आप सभी को पता है कि नागपुर में वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट की जो रीजनल सेंटर है वो है अहिल्या भाई होलकर मल्टीपर्पज़ एजुकेशनल सोसाइटी। तो उसमें ब्रदर मिस्टर नितिन गाजभिये और उनकी जो टीम है वो काम कर रहे हैं। और दिस ऑर्गेनाइजेशन हमारी वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट की रीजनल सेंटर है नागपुर में। तो जैसे कि हम सभी को पता है कि इंडिया बुद्ध भूमि है एंड नागपुर जो है क्यों ये बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि नागपुर में बाबा साहेब ने 1956 में जो कन्वर्शन जो था वो लिए थे, वो बहुत हिस्टोरिक प्लेस था, हिस्टोरिक प्लेस है। तो ये बुद्ध भूमि है और इसमें बाबा साहेब की जो कार्रवाई है, जो बुद्धिज़्म के लिए उनकी जो ड्रीम थे वो फर्स्ट थे, जो कि वो कन्वर्शन था वो पूरा हुआ था। उसके बाद हम लोगों को जो पता चला, जैसे कि बाबा साहेब ने उनकी बहुत बड़ा सपना थे बुद्धिज़्म की प्रचार प्रसार में। तो उनकी जो एक सपना था कि एक बड़ा सा अच्छा सा बुद्धिस्ट मोनास्ट्री यहाँ पे हो जाए। और नागपुर में क्यों, क्योंकि नागपुर में ही कन्वर्शन लिया गया था, वो बहुत ही हिस्टोरिकल प्लेस है नागपुर। तो हम चाहते हैं और हमारी जो वर्ल्ड अलायंस की जो रीजनल सेंटर है यहाँ पे अहिल्या भाई होलकर मल्टीपर्पज़, अगर वो रीजनल पीपल जो है, यहाँ की जो लोग हैं, उनकी सहायता से वो लोग अगर एक अच्छा सा मोनास्ट्री यहाँ पे बिल्ड करे, तो फिर उसके दौरान यहाँ की जो वेनरेबल मंक्स है, भिक्षु है, और जो ले पीपल जो है, इसको क्या बोलते हैं, उपासक उपासिका जो है, इन सभी को बुद्धिज़्म के जो जानकारी अच्छे से बुद्धा की टीचिंग क्या थे वो उस मोनास्ट्री के दौरान उन लोगों को पता चल जाएंगे। तो फिर हम चाहते हैं, हम सभी एक साथ चाहते हैं कि अगर यहाँ पे वो उस तरह की मोनास्ट्री इस्टेब्लिश हो और अहिल्या भाई होलकर मल्टीपर्पज़ सोसाइटी उनके साथ मिलके सभी इस मोनास्ट्री को मेरे मतलब है कि बाबा साहेब की जो ड्रीम है, सपना है, उसको सभी मिल के पूरा करें। तो फिर मैं चाहूँगी कि चलिए हम सब एक होके काम करें। तो फिर हम जो बाबा साहेब की जो अधूरी सपना है, जो बाबा साहब ने सभी के लिए छोड़ के गए हैं, वो अधूरी सपने हम पूरा करें। हाँ, ये भी बहुत अच्छा क्वेश्चन है, थैंक यू आपके क्वेश्चन के लिए। बहुत अच्छे थे, क्योंकि हम लोगों ने ऑर्डिनेशन प्रोग्राम वहाँ पे देखे हैं, जो समन्वय शिविर जो हिंदी में बोलते हैं। मैं क्षमा मांगती हूँ आप लोगों से कि मैं हिंदी में फ्लुएंट नहीं हूँ, लेकिन मैं कोशिश कर रही हूँ कि मैं हिंदी में बात करूँ। तो ये माहौल भी बहुत अच्छा था। जो छोटे छोटे बच्चे थे वो लोग आज समन्वय बने। समन्वय उसके मतलब है ऑर्डिनेशन हो चुका है, उनकी नोविस ऑर्डिनेशन हुआ है। तो फिर इस ऑर्डिनेशन के दौरान उन लोगों को जो बुद्धा की जो टीचिंग है, किस तरह से बुद्धा ने हम लोगों को इस मतलब है बुद्धा की जो टीचिंग है हम सभी के लिए, उनकी जानकारी उन सभी को मिलने वाले हैं। तो फिर ये बहुत अच्छे इनिशिएटिव था वहाँ की जो ऑर्डिनेशन, क्योंकि बुद्धा ने भी कहा है कि अगर आप आदमी हैं तो फिर आपको शायद एक बार आपकी लाइफ टाइम में
आपको ऑर्डिन होना चाहिए। इसलिए मतलब है जैसे कि आप अभी 20 साल की उम्र के नीचे है तो फिर 7 साल से लेकर 20 साल की उम्र में है तो फिर आप समन्वय बन सकते हैं। उसके बाद 20 साल से लेकर ऑल लाइफ आप भिक्षु बन सकते हैं। ये आपकी डिपेंड करता है आपसे, लेकिन एक बार ज़रूर अपनी जीवन में ये ऑर्डिनेशन लेना चाहिए। तो फिर ये बहुत अच्छा समन्वय शिविर थे जो हमने आज गया था करने हैं। जैसे कि दानशील भावना, जैसे कि जेनरोसिटी, सील जो है पंचशील और अष्टशील एंड भावना मेडिटेशन, ये 3 प्रैक्टिस अगर हम करें तो फिर अच्छे से जीवन हम बिता पाएंगे। और जो वेनरेबल मांग्स हैं उन लोगों को पता है कि सील समाधि पैया जो प्रीसेप्ट मेडिटेशन एंड पैया जो है जो प्रज्ञा जो हम कहते हैं उसके लिए वो प्रैक्टिस करते हैं। तो फिर सभी दर्शकों को हमारी विनती है कि चलिए हम बुद्धा की जो टीचिंग है उस हिसाब से हमारे जीवन को हम बिताएं। शिवसेना पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिनांक 14 जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शहरातील पेटाळा मैदान येथे दिनांक 14 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातल्या सरकारला सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षामध्ये अनेक लोकहिताचे निर्णय घेत शासन आपल्या दारी हा अभूतपूर्व प्रतिसाद असणारा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पार पडला। त्यानंतर आता सन्माननीय मुख्यमंत्री पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याद्वारे संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेचे एक जाळं पसरवण्यासाठी आणि शिवसेनेला 2024 मध्ये एक हाती सत्तेवर आणण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दौरा करत आहेत। या माध्यमातून 14 तारखेला या महिन्यात दुसऱ्यांदा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत। पेटाळा हायस्कूल पद्मराजे ग्राउंड या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील किमान 10,000 पदाधिकारी आणि शिवसैनिक यासाठी उपस्थित राहणार आहेत। 14 तारखेला 6 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत विविध मान्यवर मंत्री महोदय देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे आजची या बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। जिल्ह्यामध्ये शिवसेना आपल्याला माहीत आहे, शिवसेना संपूर्ण एक हाती आमच्याकडे आलेली आहे आणि हे आपल्याला 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यावर सिद्ध होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीचे सचिव तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय कुशल मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त विंजासन बुद्धलेणी भद्रावती परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। महिला आघाडीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे केक कापूनही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। आज वाढदिवस साजरा करत असताना सकाळी विंजासन बुद्धलेणी ट्रस्ट येथे वृक्षारोपण केलं। नंतर संघटनेच्या वतीनं हुतात्मा स्मारक इथे कार्यक्रम घेण्यात आला आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा समिती आणि बुद्धिस्ट विंजासन बुद्धलेणी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा इथे सर्व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला। एक नवीन त्याला काय म्हणू आपण की विचाराची देवाणघेवाण एकमेकांशी करून एक नवीन एकजुटता निर्माण करण्यासाठी जो कार्यकर्त्यांनी हा पुढाकार घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अगदी धन्यवाद मानतो। ही परंपरा भद्रावती शहरामध्ये सातत्यानं सुरू राहो आणि आम्ही ती सुरू ठेवण्याचा सगळ्याकडून प्रयत्न करू आणि मी सुद्धा त्यामध्ये अग्रेसर राहील। माननीय कुशलभाऊ मेश्राम यांचा 50वा वाढदिवस भद्रावती शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि हा त्यांचा वाढदिवस इथे साजरा करत असताना भद्रावती शहरातील सर्व सामाजिक संघटना यांनी मिळून आज कुशलभाऊंचा वाढदिवस ज्या पद्धतीने इथे साजरा केला असाच वाढदिवस
आपल्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचा जे समाजाची लिडिंग करतात किंवा जे पुढारी आहेत किंवा जे आपले कार्यकर्ते आहेत, आपण सर्वांनी एकोप्याने सगळे एकत्रित येऊन सगळ्यांचे थाटामाटात इथे आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे. आणि आज जो इथे वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे भाऊचा, त्याबद्दल सर्वांना इथे आनंद आहे.